एकदम सॉफ्ट, खायला पण एकदम छान. ओळखा पाहू कशापासून बनवली मी ही आईस्क्रीम. तर ही आईस्क्रीम ना मी बिस्किटांपासून बनवली मारीच्या. मग तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल. आणि माझा व्हिडिओ ना पूर्ण पहा मी कशी केली आहे ते. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत बिस्किटापासून आईस्क्रीम. ती पण ना आपण मारे लाईटचं बिस्किट असतं ना याच्यापासून. हेच बिस्किट का घ्यायचं, तर ह्या बिस्किटांना असं विशेष अशी काही चव नसते. असं ह्या बिस्किटाचा फ्लेवर नसतो ह्याला. एकदम असं गोड पण नसतं. कसं बाकीची बिस्किटांना कसं त्यांचा वेगळा वेगळा स्वाद असतो ना. पार्लेजीला त्याचा वेगळा वास असतो, असं प्रत्येक बिस्किटाला त्याचा वेगळा वेगळा असतो. पण ह्या बिस्किटांना त्याचा स्वतःचा असं काहीच स्वाद नसतो. म्हणून हे घ्यायची ज्याला. नाहीतर आपण जर आईस्क्रीम खाली केली ना तर त्या आईस्क्रीमला त्या बिस्किटाचाच फ्लेवर येईल. समजा आपण पार्लेजीचं बिस्किटाची आईस्क्रीम केली तर पार्लेजीसारखाच फ्लेवर येईल आईस्क्रीमला. म्हणून हेच बिस्किट घ्यायचं. तर मी ना हे 10 रुपयाचं पाकिट पूर्ण घेतलेलं आहे. आणि एक वाटी भरून दूध. माझ्याकडे फ्रेश क्रीम नव्हती म्हणून मी साय दुधावरली. आणि साखर. हे बिस्किट ना असं सपक असतं, जास्त गोड नसतं, म्हणून मी साखर जास्त घेतली. आणि विलायची पावडर. तर मी आता सुरुवातीला काय करणार आहे, हे मिक्सरमध्ये ना हे सर्व बिस्किटं असे तुकडे करून टाकणार आहे. आणि मिक्सरवर फिरवून घेणार आहे. आणि हे बिस्किटं फिरवताना ह्याच्यातच मी साखर पण याच्यातच टाकणार आहे. आणि हे ना मी आधी फिरवून घेते. तर मी ना मिक्सरवर बिस्किट आणि साखर बारीक करून घेतली. मी आता याच्यातच ना हे दूध पण टाकणार आहे. आणि जी आपण घेतली ना विलायची पावडर, ती विलायची पावडर. आणि जी आपण साय घेतली ना दुधावरची, ती साय पण टाकणार. आणि हे मिक्सरवर आणखीन एकदा फिरवून घेणार. तर तुम्ही पाहू शकता मी मिक्सरवर आपलं पूर्ण बॅटर फिरवून घेतलं. आता हे ना मी ज्या भांड्यात आपल्याला आईस्क्रीम सेट करायची ना त्या भांड्यात मी हे टाकते. आणि हे ना मी 2 तासासाठी सेट करायला ठेवते. आणि 2 तासांनी आणखीन एकदा ना मी परत आणखीन एकदा मिक्सरमधनं काढते. का तर त्याच्यावर आपले असे आईसचे काही क्रिस्टल जमा झाले असतील ना, मग ते जमा होऊ नये म्हणून मी ह्याला 2 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवते, जिथं आपण बर्फ तयार करतो तिथं. आणि 2 तासांनी काढून आणखीन एकदा मिक्सरवर फिरवते. आणि हे झाकण लावून आता मी ह्याच्यात फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि 2 तासांनी तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणीनं मी तुम्हाला म्हणलं होतं 2 तासानंतर मी फ्रीजच्या बाहेर हे मिश्रण काढून एकदा मिक्सरवर आणखीन एकदा फिरविते. तर आता 2 तास झाले. तर मी 2 तास आता हे मिक्सरच्या जारमध्ये एकदा हे फिरविते. आणि मग नंतर आणखीन एकदा सेट करायला ठेवते. तर तुम्ही पाहू शकता मिक्सरमधनं फिरवल्यास आपलं मिश्रण आणखीन एकदा असं पातळ झाले. आता हे ना मी रात्रभर फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवणार आहे. आणि मग उद्या सकाळी तुम्हाला दाखवते मी आपली आईस्क्रीम कशी सेट झाली ती. आणि ह्याच्यावर आपलं गार्निशिंगसाठी ना मी थोडे काजू आहेत ते टाकते वरी. तर मग मी तुम्हाला आता हे झाकण लावून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवते. तर मैत्रिणीनं आपली बिस्किटाची आईस्क्रीम रात्रभर मी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवली होती. मग रात्रभर सेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम कशी झाली आहे ती. आता ना मला एका हाताने काढता यायची नाही, मी तुम्हाला तरी पण दाखवते. आपली मऊ झाली, पण मला काढता यायची नाही मोबाईल पकडल्यामुळे. मी काढते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहू शकता एकदम असे मऊ आणि इतकी खायला तर इतकी छान झाली ना, वाटतसुद्धा नाही की ही बिस्किटापासून बनवली म्हणून. कारण आपल्या बिस्किटाला काहीच फ्लेवर नाही ना, त्याच्यामुळं ती आईस्क्रीम केल्यासारखी आईस्क्रीमसारखी लागते. आपली बिस्किटाची असल्याने वाटतच नाही. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला जर माझी ही आईस्क्रीमची बिस्किटांची आईस्क्रीम आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय.